नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल, सरकारचा हा मोठा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल, सरकारचा हा मोठा निर्णय। बघा, रिटायरमेंट एज अपडेट। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयाबाबत एक मोठा गोंधळ आणि अस्पष्टता निर्माण झाली आहे। अनेक कर्मचारी हे जाणून घेण्यासाठी ही एक ठिकाणी उत्सुक होते की केंद्र सरकार या नियमांमध्ये काही फेरबदल करणार आहे का। या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत औपचारिक प्रश्न देखील विचारण्यात आला होता। आता केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आपल्या संसदेत दिलेल्या उत्तरात स्पष्टपणे सांगितले की सध्या सेवानिवृत्तीच्या वयात कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही। बघा, सध्याचे नियम आणि तरतुदी काय असणार आहेत। केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सध्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष असे निश्चित करण्यात आले आहे। हा नियम केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 आणि अखिल भारतीय सेवा नियम 1958 याच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेला आहे। मात्र काही विशिष्ट पदांसाठी आणि सेवांसाठी ही वयोमर्यादा वेगळी या ठिकाणी ठरवण्यात आली आहे। उदाहरणार्थ न्यायिक सेवेतील अधिकारी किंवा संरक्षण विभागातील काही विशेष पदांवर काम करणाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय वेगळे असते। सरकारने आपल्या धोरणात्मक निर्णयात हे स्पष्ट केले आहे की सध्या अस्तित्वात असलेल्या या नियमांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही। हा निर्णय घेताना सरकारी कामकाजाच्या आवश्यकता, हे तरुण पिढीसाठी रोजगाराच्या संधी आणि पेन्शन योजनेंवर येणारा आर्थिक भार या सर्व गोष्टींचा समग्र विचार करण्यात आला आहे। नियमामध्ये स्थिरता कायम ठेवून सरकार विविध हितसंबंधांमध्ये योग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहे। बघा, संसदेत मंत्र्यांचे उत्तर। संसदीय कार्यवाही दरम्यान एका खासदाराने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या सेवानिवृत्ती वयासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते। त्यांनी विचारले की लवकर निवृत्त होऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन योजना आखली जात आहे का, किंवा उशिरा निवृत्त होण्याबाबत काही विशेष धोरण तयार करण्यात येत आहे का। त्याचबरोबर सेवानिवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्याचा विचार केला जात आहे का, याबाबतही माहिती मागितली गेली। या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की सध्या या दिशेने कोणतीही नवीन योजना किंवा धोरण बनवले जात नाही। त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की सध्याच्या या नियमानुसार आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार लवकर सेवानिवृत्ती घेण्याची संधी उपलब्ध आहे। त्यामुळे या संदर्भात सरकारकडून नवीन बदलाची घोषणा करण्याची आवश्यकता नाही। बघा, ऐच्छिक सेवानिवृत्तीची सुविधा। सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार ऐच्छिक सेवानिवृत्ती घेण्याचा अधिकार नेहमीच राहतो। ही तरतूद विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते ज्यांना आरोग्यविषयक अडचणी आहेत किंवा कौटुंबिक कारणामुळे लवकर निवृत्त होणे गरजेचे आहे। या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ठरवलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। सध्याच्या कायद्यात अशा परिस्थितीसाठी योग्य तरतुदी आधीपासूनच अस्तित्वात आहेत। कर्मचारी ठरवलेल्या वयापूर्वी सेवेतून निवृत्त होण्याचा पर्याय निवडू शकतात। यामुळे या योजनेसाठी कोणत्याही नवीन नियमाची आवश्यकता उरत नाही। बघा, निर्णयाचे फायदे आणि परिणाम। सरकारने सेवानिवृत्ती वयाबाबत घेतलेला हा निर्णय अनेक दृष्टिकोनातून योग्य आणि संतुलित आहे। सध्याच्या या वयोमर्यादेमुळे अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांचा उपयोग होतो आणि त्याचवेळी नवीन रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी ही या ठिकाणी संधी उपलब्ध करून राहतात।
जर सेवानिवृत्तीचे वय वाढवले तर नवीन भरती प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय पेन्शनवरील खर्च वाढतो, ज्यामुळे सरकारी खजिन्यावर अतिरिक्त या ठिकाणी भार पडतो. सध्याची व्यवस्था या सर्व बाबींमध्ये एक योग्य समतोल प्रस्थापित करते आणि या नियमांमध्ये आवश्यक तेवढी लवचिकता देखील कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे बहुतेक परिस्थितीमध्ये ही धोरणे प्रभावी आणि परिणामकारक सिद्ध होतात. बघा, अनिश्चितता एकूणच दूर झाली. आपल्या केंद्र सरकारच्या या निर्णायक भूमिकेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमधील संभ्रम आणि अनिश्चितता हे पूर्णपणे दूर झाले आहे. आता त्यांना त्यांच्या भविष्यातील सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन मिळाले आहे. कर्मचारी आता आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य रीतीने तयारी करू शकतात. हा निर्णय केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरतो आणि त्यांना देखील करिअर नियोजनात मदत करतो. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल, सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे, संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.